ठीक आहे. तर त्यामध्ये पोरांनो आपण वर्णविचारामध्ये ना काय काय पाहिले बघा. ते कंठ्य वर्ण पाहिलेत की नाही. अ आ क ख ग घ ज्ञ आणि ह, बरोबर की नाही. त्यानंतर कंठ्य वर्ण पाहिलेत. दुसरे कोणते वर्ण पाहिले आपण. तालव्य वर्ण पाहिजे. दंत तालव्य. तालव्य आणि दंत तालव्य सारखेच आहेत, आहे की नाही रे. कोणते आहेत ते तालव्य आणि दंत तालव्य. च ज आणि झ यास आपण त्याला लंगड करून टाकतो. हे तालव्य पण आहेत, दंत तालव्य आहेत. याला तालव्य कधी म्हणावं रे आपण. ते आपल्या दाताला त्याला य जोडून आलं. य जोडून आला तालव्य म्हणायचं, बरोबर आहे. जो दाताला जर जीभ जोडली लागली तर त्याला तालव्य म्हणायचं. हे जोग असा जर उच्चार केला, जोग जोग म्हणजे सृष्टी, तर त्याला तालव्य म्हणायचं. आणि असं जर उच्चार केला अ सारखा तर त्याला म्हणायचं दंत तालव्य. जगला काय म्हणायचं. दंत तालव्य. हे तुम्हाला छान पद्धतीने सांगितलं, हे काही विसरायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर पोरांनो आता पुढचं घेऊया आपण. हेच महत्वाचं होतं त्याच्यामध्ये, दोनच ते महत्वाचे होते. आता लिहा तुम्ही मूर्धन्य वर्ण. मूर्धन्य वर्ण किती नंबर. 4 नंबर लिहा. बघा हे मूर्धन्य वर्ण जे आहेत ना पोरांनो, तर कोणते कोणते आहेत बघा. पहिल्यांदा तर रू 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 ऋषीचा. त्यानंतर ट ठ ड ढ न र श. बघा हे उच्चार करताना रू 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 उच्चार केला की जीभ आहे ना वरती ताळूला लागते. ताळूला रू ट ट ट ट म्हणलं बघा दाताला लागते का नाही लागते. बघा करून बघा उच्चार. ट ठ ड ध न र श. इकडे लागते वरी टाळूला. टाळू म्हणजे काय तर जबड्याचा वरचा भाग, त्याला टाळू म्हणायचं. तालू म्हणायचं, तालू. ठीक आहे. लिहा मग. जे वर्ण मूर्धन्य वर्ण जे आहे ना त्याला थोडं हायलाइट करून लिहायचं. जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचा सेंडा मूर्धेला. मूर्धा म्हणजे काय कळलं ना तुम्हाला. मूर्धा म्हणजे हे वरचा भाग ताळूचा. हा मूर्धेला जाऊन लागतो. जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचा शेंडा मूर्धेला जाऊन लागतो त्यांना म्हणायचं मूर्धन्य वर्ण. मूर्धन्य वर्ण. झालं का एवढं. ते जाऊन त्याच्या खालचं दिसत नाहीये. लागतो. त्यांना त्या वर्णांना एकूण वर्ण किती आहेत रे. एकूण वर्ण किती आहेत. 34.
व्यंजन आहेत बेटा 34. वर्ण म्हणतो मी, वर्ण. 12. ते स्वर आहेत. 50 आहेत. ठीक आहे. एकूण वर्ण किती आहेत? 50. त्या वर्णांना मूर्धन्य वर्ण म्हणतात. लिहा कोणकोणते ते मूर्धन्य वर्ण. खाली एरो दाखवून लिहा. रू ऋषीचा हा स्वर आहे ना. रू हा स्वर आणि ट ठ ड ढ न. हे लंगडा करा प्रत्येकाला. र श. एकूण 8 आहे ना. झालं. सर 1 मिनिट थांब. हे मूर्धन्य वर्ण आहेत. बोलने का नहीं भाई. कटिंग किया है. ये मूर्धन्य वर्ण आहेत. कोणकोणते सांगा. आणि ऋषीचा श. सांगा रे कोणकोणते आहेत मूर्धन्य वर्ण. ठीक आहे. लिहा दुसरा. दुसरा लिहा दंत्य वर्ण. दंत्यवर्ण म्हणजे काय बरं सांगा. नाही दंत्य म्हणजे काय. दंत्य म्हणजे दात. बरोबर. दंत्यवर्ण म्हणजे जे दाताला स्पर्श होतात. दाताला स्पर्श होतात. काय काय नाही पण दाताला काय स्पर्श होतात. जीभ. हा हे सगळं जिभेवर चालले. आपण जिभेनंच उच्चार करतो ना. जीभ नसेल तर हा धरून बघा बरं. का होऊया नाही करून बघा तुम्ही. जिभेवरच आहे. जीभच आहे सगळी मेन. हा जिभेला धरलं जिभेला तर बांधून ठेवलं तर होईल का. होईल काहीच होणार नाही. जे उच्चारच होणार नाही. बरोबर की नाही. म्हणून जीभ जे वर्ण उच्चार करत असताना जिभेचा किंवा जीभ दातांच्या मागच्या बाजूला लागली ना त्यांना दंत्यवर्ण म्हणायचं. उदाहरणार्थ बघा. त त त बघा बघा तुम्ही कुठे लागते. हे दात आहे ना. हा इथे लागते. त थ कुठे लागते. इथं लागते का. मागून लागते. हा त थ
ड ध न स. आणि काय आहे का एवढंच आहे. आणि लुरू आहे लुरू 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 लुरू. काय आहे लुरू एक आहे. अरे समजत आहे का? अरे तुम्ही आहे का नाही बाबा हो? का झोपले सगळे? व्हिडिओ ऑन करा. झोपले काय? कोणती एक्सप्रेस आहे भाई ते? वंदे भारत. काय सर? झोपली का? नाही ना बेटा. नाही. अंधार कोठडीची शिक्षा कधी होणार आहे दूर? ये बा बरं, यांना काही अडचण नाही, तुला काही अडचण नाही. ये बा. हा पुढे गेला. हा तर उशीर आला का रे? काही जणांची रेंजचा प्रॉब्लेम असू शकते. तो कट करा ना. क्या होगा? तो वरती ना काय? एक जण स्क्रीनवर आहे ना. खाली करा. आहे ना. दोन जण स्क्रीनवर आहे ना. नाही खाली कसं करा? दोन जण स्क्रीनवर आहे ना. पिन पिन येत नाही. अरे पिन क्यों हो गई? पिन. हाँ हाँ. उनकी ये अरे भाऊ काय सर? समजत आहे का? हो सर. नक्की ना? हो सर. सांग बरं एकूण वर्ण किती आहेत नव्या वर्णासहित, नव्या स्वरासहित? नवे स्वर कोणते आहेत? आणि मग एकूण वर्ण किती झाले? 15. 15 नाही, ओनली 50. 50. बर. हे तर दंत्य वर्ण कोणते आहेत रे? दंत्य वर्ण. दंत्य जे दातांना लागतात ते. हा जे दातांना लागतात ते. बस. काय दातांना लागतात? ज्यांचा उच्चार करताना जीभ दाताला लागली रे लागली हे समजायचं तो दंत्य वर्ण. त च नाही रे भाऊ, च ते तालवे आहे ते च वाले. दंत्य म्हणजे त्यामध्ये ना जीभने लागत. आपण म्हणतो ना प फ ब भ. हा त्याच्यात जीभने लागत. ओठ लागतात. ओठ लागतात बरोबर आहे. पण आपलं दंत्य चाले ना पोरांनो. दंत्य म्हणजे तो बघा हे दंत्य जे आहे ना, हे दात आहे ना, दात शब्द. तर हे दात शब्द आहे ना पोरांनो, तर हे याच लाईन मधले आहेत बघा. त थ द ध पासून म्हणजे दात आहे ना, मग ते पण लक्षात ठेवायचं तुम्ही. हा हे दंत्य कोणते? लुरू 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 हा एकच अक्षर आहे. हा लुरू जो आहे ना हा स्वर आहे बरं का, लक्षात ठेवा. हा स्वर आहे. हा लुरू, याला लुरू लुरू म्हणायचं. लुरू हा स्वर आहे. आणि मग त्याच्या ते त त त त त त थ थ थ बघा म्हणून थ उच्चार करून बघा तुम्ही. उच्चार करून बघा तुम्ही. थ त पासूनचा उच्चार करून बघा कसं होतं उच्चार. त थ द ध. हे बघा आपली जीभ आहे ना इथे, हे पुढच्या दाताला लागले. हे जे आहेत ना आपले पुढचे दोन दात, माझे हे दोन असे मोठे, त्याच्यात तिथे लागते बघा तुम्ही. त त थ द ध न स. स स ला पण लागते बघा. का नाही लाग? स ला स स स स ला खाली लागते. स है ना, पण लागते ना स स. समजलं का? ठीक आहे. या लिहा. दंत्याचं लिहून घ्या. लिहिलं ना दंत्य? दंत्यवर्ण लिहिलं. लिहा पुढे. ज्या वर्णांचा उच्चार स्टार हे करून एरो करून
ज्या वर्णांचा उच्चार करताना, ठीक आहे, जिभेचा शेंडा दाताच्या मागच्या बाजूस लागतो. सो सो दाताच्या अनुराधाला वाटत असेल सर हे काय मुळाक्षर शिकवत आहे मला, मी तर आता 8वीला गेलेत, मला हे मुळाक्षर येता. बरोबर आहे ना? काय काय जणांना वाटत असेल मला काय मुळाक्षर शिकवताय सर तुम्ही, आम्हाला मुळाक्षर येतात ते नाही येत. अरे बरोबर आहे का अनुराधा? अनुराधा बरोबर आहे का? हो सर. हो बरोबर आहे. बरोबर आहे. मला हा तुला वाटलं म्हणजे? मला वाटत नाही. हा तू तर म्हणली बरोबर आहे. तुला वाटलं तुम्ही हे निर्विकार वाटू शकते. हे तर मुळाक्षर सर मी तर पहिलीच शिकले, आता मला काय शिकवता, मी 4थी झाली तरी. सर दंतवर्णाने शिकले ना पण. हाँ ये हुई बात, ये बहुत होशियार है निर्विका, मुझे यही चाहिए था. सर हुशार नाही म्हणता येणार, माझ्यापेक्षा पण हुशार पोर आहे मग 4थी मध्ये. तुझ्या वर्गात का? का आपल्या क्लासमध्ये? होऊ शकतं कोणी. तुझ्या वर्गात का आपल्या क्लासमध्ये? आपल्या क्लासमध्ये, ट्युशन मध्ये किंवा शाळेच्या क्लासमध्ये. नाहीतर ह्या जगामध्ये, ह्या वर्ल्ड विश्वामध्ये आहे ना. ल्या ल्या लुरू 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 लुरू, हे लुरू काय आहे रे? स्वर. हा ल्या लुरू हा स्वर. आणि कोणती सांगा रे पटकन बोला. आणि तो. ठीक आहे. आणखी हो. आणखी तो. आणखीन हो. आणखीन सो. न न झाल्यावर ल आणि मग स, स सम्यकचा स. हे निर्विकाचा न. और कोई है क्या? इन सम्यकचा स, निर्विकाचा न, तरचा कोणी आहे का रे आपल्याकडे? सर सरचं संदीप ससाने सरचा पण होऊ शकतं. हो हो, स चा संदीप ससाने स, स आणि स है ना, संदीप ससाने सर. आणि तचा कोणी आहे का? अनुराधाचा ध. आणखी कोणी आहे का रे? सांचीचा स. आणखी कोणी आहे का? निर्विकाचा न आला. ठीक आहे. अरे कोणी आहे का ह्या अक्षरातलं आपल्याकडं? सम्यक भाऊ आत्ता कोणी आहे का आपल्याकडं? त वाला कोणी आहे का? हे 3 झाले आपल्याकडे. अनुराधाचा ध, निर्विकाचा न, सम्यक 2 सम्यकचे स, आणखी एक सांचीचा स, सांचीचा स. आणि हे आता त आहे का कोणी? थ वाला आहे का? द वाला कोणी आहे का रे आपल्याकडं? मी कॉमन आहे.
आणि हे ल ल लसुनाचा कोणी आहे का? नाही आहे. ठीक आहे, चला घ्या पुढे. किती नंबर? 6 नंबर. औष्ठ्य वर्ण. औष्ठ्य. ओष्ठ म्हणजे काय रे? ओठ. अरे क्या बात है, बहुत होशियार हो गया भाई तू. भाई भाई आज तूने कटिंग की है ना, इसलिए बहुत होशियार हो गए. नहीं तो धपाटे देने के बाद हो जाता है जरा. चलिए आता ओष्ठ्य वर्ण. काय रे ओष्ठ्य वर्ण? अशा वर्णात ओठांचा उपयोग होतो. म्हणजे एका ओठाचा होतो का? जरा इकडं हो राजा. हो ना, हो ना, हो ना. हो ना. हो ना. धरून ओठ हो ना म्हणता येते का? म्हणा. ज्या वर्णाचा उच्चार करताना दोन्ही ओठांचा, बरं का, तुम्हाला वाटत नुसता एका ओठांचा नाही, दोन्ही ओठांचा, म्हणजे वरचा ओठ खालच्या ओठाला ओठांचा उपयोग होऊन जे उच्चार होतात त्यांना होतो तसं नाही. लिहा. खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण उच्चारले जातात त्यांना काय म्हणतात अनुराधा? ओष्ठ्य वर्ण. हा, ओष्ठ्य वर्ण. जे वर्ण ओष्ठ्य. ओष्ठ म्हणजे ओठच, पण मग आता ओष्ठ्य इथं दिले तर दिले. बरोबर आहे तुझं. पण खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण उच्चारले जातात त्यांना काय म्हणतात? काय म्हणतात? अरे क्या म्हणतात? क्या म्हणतात सम्यक भाई? ओष्ठ्य व्यंजन. आपलं वर्ण. ओष्ठ्य व्यंजन. ओष्ठ्य वर्ण. ओष्ठ्य वर्ण. ओष्ठ्य व्यंजन. प्लॅटफॉर्मला चुकून गेली गाडी चुकली. दुसऱ्या प्लॅटफॉर्मला त्यांना ओष्ठ्य वर्ण म्हणतात. बरोबर थांबायचं होतं, चालणार. मग आता सांगा कोणते असतील? अक्षरामध्ये कोणते आहेत? स्वरामध्ये कोणते आहेत? स्वरामध्ये सांगा ना. स्वर म्हणून स्वर आहेत ना. अ आ इ ई उ ऊ ए आय ओ औ. कोणकोणते आहेत? उ उ नाही येणार. एकमेकाला चिटकत नाही. येते. आहा नाही ना. येते. ठीक आहे. बघा काय काय येते बघा. ओष्ठ्य वर्णामध्ये ऊ पण येते पोरांनो. ऊ येते. ऊ येते की नाही सांगा तुम्ही? नाही येते. बघा बघा. ऊ मग ते ऊ कशामध्ये येईल? कंठेमध्ये येईल. ऊ कशामध्ये येईल? ओष्ठ्यामध्ये. ओठालाच येते ना. ओठाचा उपयोग होतो ना. पण ओठाचा उपयोग होत नाही. आता म्हणून बघू. असं काय जबरदस्ती नाही जमत भाऊ. नाही जमत. या लिया. ऊ. अरे बरोबर आहे का सम्यक भाऊ? ऊ आहे का नाही? ऊचा उच्चार करायला ओठाचा उपयोग लागतो ना.
हो सर. आणि एक नवीन शोधला आपल्या. कोण शोधला रे तो? कोण शोधला? पप्पांनी सरांनी शोधला. कोण शोधला? सरांनी. मी नाही सांगितलं. कोण सांगितलं रे? सर मी. सम्यक भाऊने सांगितलं. त्यासाठी क्लॅप करा. आपल्या पुस्तकात पण नाही पोरांनो. सम्यक भाऊने सांगितलं त्यासाठी करा क्लॅप. अरे क्लॅप करा ना. झुटले काय तुम्ही? या पुस्तकात पण नाही. सम्यक न म्हटल्या ना, मी दिलं, मी तुम्हाला लिहून लिहा. हे 3 स्वर. आता व्यंजन कोणकोणते? आणि हे स्वर आहे का रे? हे पोरांनो स्वर आहे का? आम्हाला थोडं चुकलं आपलं. या मागे. उ हे 2 स्वर. हा स्वर आधी आहे. शाबाश. उ हे 2 स्वर. लिहा आता असं स्वर. कॉमा द्या. हा स्वर आधी आणि सांगा मग आता. प पासून घ्या. प फ क कशाला? हा उच्चार शिकते. शोध. प तू शोध वर इथे लिहून ठेवतो मी. प फ ब भ म. हे काय आहेत? हे ओष्ठ्य वर्ण आहेत. लिहा लवकर पटापटा. आणखी आपल्याला 2-3 लिहायचे आहेत. परीक्षेला येतं पोरांना. हे कोणत्या पण 7वी 8वीच्या पोरांना येणार नाही. ते तुम्हाला येऊन जाईल. फक्त तुम्ही लक्षात ठेवलं तर. नाही तो आज शिकलो हसत हसत उद्या गेलं विसरून. मग काही नाही. पुढे पाठ मागे सपाट असं आमचे सर म्हणायचे मला. ठीक आहे लिहा. सर असं आमचे टीचर पण बोलतात आम्हाला. बोलतात टेबल लर्न नसल्या तर. हा मग टेबल तर लर्न करायचं ना तू. हा सर मला 30 पर्यंत टेबल लर्न आहे. अरे वा व्हेरी नाईस. अरे आपल्या 9व्यासाठी एकदा क्लॅप होऊ द्या मग. कंठ तालव्य लिहा. कंठ तालव्य. कंठ तालव्य किती नंबर आहे ते? 7 नंबर लिहा. कंठ तालव्य. कंठ तालव्य. कंठ तालव्य. कंठ तालव्य आहेत ना पोरांनो. डायरेक्ट लिहून घ्या. कंठाचा आणि तालूचा उपयोग होऊन जे वर्ण उच्चारले जातात त्यांना कंठ तालव्य म्हणतात. ते काही लिहू नका. डायरेक्ट लिहा. ये आणि ऐ. ऐ ये आणि ऐ हे 2 काय आहेत पोरांनो? कंठ तालव्य. राहील का लक्षात तुमच्या? भाऊ ना ढेबरा ये लिहू नको ना. एवढा मोठा एवढा काय एवढा मोठा थोडा लहान येली. सांची बघ की कसं लिहिला. पेन पण अशी थोडी डार्क घे. एट नंबर. 8 नंबरचं लिहा. कंठोष्ठ्य म्हणजे कंठ. हे इथं कंठ आणि ओष्ठ म्हणजे ओठ यांचा उपयोग होऊन जे वर्ण उच्चारले जातात त्यांना म्हणायचं कंठ ओष्ठ्य. लिहा कंठ ओष्ठ्य. कंठ ओष्ठ्य. कंठोष्ठ्य. बघा कसं लिहितो मी. चुकतंय तुमचं. कंठोष्ठ्य. हे भाऊ चुकतं. इकडे लक्ष दे. इथं बघ. इथं बघून लिहि. कंठोष्ठ्य.
कंठोष्ठी. ओके, कंठोष्ठी कंठोष्ठी. ठीक आहे, हे डायरेक्ट लिहून घ्या. कोणते आहेत रे दोन? ओ आणि औ. मला सांगा पोरांनो, जे नवीन आहेत ना, नवीन स्वर दोन आहेत नवीन इंग्रजीमधून आलेले, कोणकोणते? या आणि अ. हे पण येतील का याच्यात? या अ येईल का याच्यात? नाही येणार. कशात येतील ते? कंठेमध्ये येतील. ओके, लिहा आता पूर्ण 9 नंबरला लिहा. दंतोष्ट्य. दंतोष्ट्य दंत्य नाही, दंत्योष्ठ्य. दंत्योष्ठ्य दंतोष्ठ्य. दंतोष्ठ्य म्हणजे दात आणि ओठाचा. दात आणि ओठाचा. तर ते एकच आहे पोरांनो दंतोष्ठ्य, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ह्या दंतोष्ठ्य एकटा आहे भाऊ, त्याला विसरू नका. हो, एकमेव आहे भाऊ तो दंतोष्ठ्य, विसराल का त्याला? नाही. जसं स्वतंत्र वर्ण आपला एक आहे, कोणता? ळ. हा, तसं हा दंतोष्ठ्य एकटाच आहे. कोणता आहे तो? व. गरीब बिचारा आहे, त्याला काय विसरू नका. ठीक आहे, का विसरता? हायलाइट करायला. आणि तो ळ जो आहे ना, त्याच्यापासून कोणताच पहिला जो अक्षर तयार होत नाही. हा, ळ पासून कुठला अक्षर पहिल्यांदा तयार होत नाही. ठीक आहे, तो बहुत बढ़िया.